वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने लाज भय शंका दुरा विलामान नकळे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने विठ्ठल 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने महायोग पिठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रहि समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भज पांडुरंगम संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका थोडा आवाज सेटिंग करावा लागेल इतकं सगळं इन्स्ट्रुमेंट तुमचं कौतुक करावं नजर लागावी असं आणि मुख्य कीर्तनकाराला जर पुरवलं तर जरा मग अजून आलाबाला पण काढून टाके विठाल 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 कलावज्ञ जीवोद्धारार्थावतारं कलांकांक तेजोधिका मोदी वक्रम कलनीशवादा वनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधोलोक पावन झालो चराचरी जयांचे केली स्मरण हो या सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विनायकं गुरु नवमी साखरे नाम विश्रुतम येषांचरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातम ज्ञानदान परायणम विनायकं गुरु वंदे भवबंध विमुक्ते ज्ञान प्रताप विलसत वचन अमृतांच अद्वैत भाव पटुता हित बुद्धी रहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्णेवो श्री रंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं विठ्ठल 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदे विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा वैष्णवांच्या संगतीत प्राप्त होणाऱ्या सुखाचं वर्णन करणारा किंबहुना तुकोबराय भगवंतावर भार घालत असताना विनंती करत असताना पुन्हा
हे वैष्णव नेमके काय करतात या स्थितीचं देखील या अभंगातून वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांची या दिव्य आणि अलौकिक वाणीला स्पर्श करण्यापूर्वी परिहार देणं वारकरी संप्रदायाचा दंडक असल्या कारणानं किम निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. कारण जरी सर्वांना ज्ञात असलं तरी भक्ता या नात्यानं सांगणं माझं कर्तव्य. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय असणारे गुरुवर्य श्याम बाबा यांचे पुण्यतिथीच्या निमित्तानं संपन्न होणारा हा दिव्य ज्ञान यज्ञ सोहळा. नीट ऐकत आहे सगळेजण. या 32व्या वर्षातील पुण्यतिथी सोहळ्यातील 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प संत तथा भगवंताच्या चरणी समर्पित करण्यासाठी समस्त गावकऱ्यांनी ज्यांच्या विचाराला आणि कल्पनेला अनुमोदन दिलंय असे असणारे आदरणीय हरिभक्त परायण नवनाथ भाऊ बोडखे यांनी या हरिकीर्तन सेवेसाठी आग्रह धरावा. तुम्ही त्याला शिक्कामोर्तब करावा. पुन्हा आमच्या प्रल्हाद भाऊ वाघ यांनी हायलाईट करावं आणि माझ्यासारख्याला या ठिकाणी सेवा करण्याचा योग लाभावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग फार गोड आहे. सर्वांच्या संमतीने या ठिकाणी आलेला आहे. ओघात आता कदाचित बाबांची या ठिकाणी कृपा म्हणावं, इच्छा म्हणावं की आज वैष्णवांचं वर्णन, वैष्णवांची लक्षणं, वैष्णवांकडून होणाऱ्या सेवा हे सगळं त्या ठिकाणी त्यांच्या पावन समाधीजवळ सर्व असणाऱ्या त्यांच्या भक्तगणांच्या श्रवणेंद्रियापर्यंत पोहोचावं या भावनेतून हा अभंग. जगद्गुरु तुकोबारायांची दिव्य आणि अलौकिक वाणी आहे. महाराजांच्या वाणीला स्पर्श करणं मोठं जिकिरीचं काम आहे. तरी देखील हे धाडस, ही हिंमत ज्यांच्या जीवावर केली जाते. जसं बाप पाठीशी असला ना लेकरात 10 हत्तीचं बळ येत आहे, तसं श्रीगुरु पाठीशी असले ना तर सच्च्या साधकाला देखील तो बोबडा असला तरी वेद बोलेल एवढी श्रीगुरूंची कृपा असते. म्हणून आणि हे केवळ मी म्हणते असं नाहीये, तर हे वचन ज्ञानोबरायांचं देखील, जे स्वतः ज्ञानसूर्य आहे, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आहे, त्या ज्ञानोबरायांनी तो भाव व्यक्त करावा की हे माझ्याकडून शक्य नाहीये, परंतु श्रीगुरु निवृत्ती दादा पाठीशी आहे म्हणून ही वाग्देवता या ठिकाणी चालते. नाही बा, एवढा अधिकार गुरुवर्यांचा, एवढा अधिकार सिद्धांचा, एवढा अधिकार साधूंच्या आशीर्वादाचा. श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरा लेखा कोण करे, इतरांचा लेखा कोण करे, पाठी राखा इतरांचा लेखा कोण करे, इतरांचा लेखा कोण करे. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, श्री गुरु सारिका असता पाठी असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. साक्षात श्रीगुरूंची जर कृपा पाठीशी असेल ना मायबाप, मग बोबड्याला सुद्धा चांगलं संस्कृत बोलता येईल एवढा अधिकार आहे. म्हणून आज ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी हा दिव्य ज्ञान यज्ञ सोहळा संपन्न होतोय तेही सिद्ध महात्मे परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय श्यामबाबा. मायबाप, आपण सगळेजण चरित्र भाग ओळखून आहात. बऱ्याच पिढीतल्या ज्येष्ठ मंडळीने अनुभवलेलं देखील आहे बाबांचा अधिकार काय. आणि अजूनही पूर्ण गाव साक्षीला आहे की आजूबाजूच्या गावाला दुष्काळ पडतो परंतु बाळापूरमध्ये पाणी खळखळ असते. कशाची साक्ष ही? संत कृपेची हीच साक्ष आहे.
काय कळालं? काय कळालं? एकाने वाजवलं का आपण? आपल्याला फक्त म्हणलंच पाहिजे बजा सुरू. टाळी झाली कशासाठी? बाय बा साधूंचा अधिकार सांगतोय बरं का. प्रमाण चांगली तुम्ही देतात. इथे चालते बोलते गाथे सुद्धा पाहायला भेटतील. कळतंय का? चालता बोलता गाथा म्हणजे अभंग पाठ असणारी ही मंडळी. आपल्याला किती पाठ आहे हे इथं नाही दाखवायचं. समर्पक प्रमाण कोणतं बसतंय बस पुरे झालं तितकं. तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात. चला प्रयत्न केला खूप चांगली गोष्ट आहे. मायबाप हा चमत्कार नाहीये, हे सिद्धतेचं प्रमाण आहे की अजूनही ज्या ज्या ठिकाणी बाबांचा चरण स्पर्श झाला, ज्या ज्या भाविकांना बाबांचा सहवास लाभला, त्यांच्यावर त्यांची कृपादृष्टी आणि आजही ते त्यांचे अनुभव सांगतात. ज्येष्ठ मंडळी बोलता हे मी एवढी ठाकूरकी ना का सांगू शकते, यापूर्वीही बाबांच्या चरित्र भागावर चिंतन करून गेलेली आहे. म्हणून बाळापूर माझ्यासाठी नवीन नाही, तुमच्यासाठी हे बाळ नवीन नाही. कळालंय ना? हा मायबा हा कधी मधी होता लेकी बाळीचा विसर पडत असतो. भाऊ बेईमान झाला का बहिणीकडे दुर्लक्ष होतं. आता ताकद नाही भावाची पुन्हा या वाक्याला विरोध करायची. पण आता बहिणीनं कायद्याच्या कटघऱ्यात येऊन त्याला उभं करायची वेळ आणू नये इतकं त्यांनी पण सावध झालेलं आहे. म्हणणे वाचला गड्या. असं चला मुद्दा असा आहे की बाबांची कृपा म्हणजे संतांची कृपा आहे. आणि बघा ज्ञानोबरायांच्याकडून नकळत ज्या ज्या वेळेला चमत्कार घडले, लोक चमत्काराला नमस्कार करायला लागले, त्यावेळेला भगवान श्री ज्ञानोबरायांनी या जगाचा निरोप घ्यायचं ठरवलंय. नाही म्हटले हे ज्ञानाला नमस्कार करणारे नाहीये, हे चिंतनाला नमस्कार करणारे नाहीये, यांना विवेक प्रधान जीवन नकोच आहे, बुद्धी पाजळायची नाहीच आहे, आम्हाला फक्त बरोबर कर्मकांड मुठभर अगरबत्ती ओवाळायची सवय, पंच आरत्या लावायची सवय, घरातले महादेव उपाशी ठेवले तरी हरकत नाही, पण एक लोटा जल नाही का तुमच्याकडे आहे? वा पोहोचलाय नाही का तो परमार्थ. परमार्थ कशाला म्हणतात माहितीये का? आज ज्यांच्याबद्दल ऐकणार आहे त्या अभंगामध्ये माझे तुकोबराय वैष्णवांबद्दल सांगतात. आणि वैष्णवांकडे पाहून परमार्थ कराल तर खरा फायदा होईल बरं का. जेही करतोय प्रपंच करतोय तर फायद्यासाठीच, प्रपंच करतोय सुखासाठीच, प्रपंच करतोय आनंदासाठी, मग परमार्थ काय दुःखासाठी? परमार्थ काय पाहिजे? सुखच हवंय. आणि जर आपल्याला वाटत असेल की आम्ही प्रपंचातले प्रत्येक विषय गोळा केल्यानंतर धन जमा केला, भौतिक साधन जमा केले म्हणजे आम्हाला सुख होईल, असं जर वाटत असेल तर सुख काही पैशानंच प्राप्त होतंय का? धनाने कोणाला बिगाभर जमिनीचा, कोणाला 5-50 एकर जमिनीचा, कोणाला शेकड्यामध्ये एकराना जमिनी आहेत त्याचा अभिमान आहे. त्यांना वाटतं त्यांना सुख होतंय. मायबाप धनानं सुख होतंय असं नाही. खरं धन काय आहे? वैष्णवाकडे जर पाहिलं तर सहज वैष्णवाचा परिचय करून द्यायचा जर झाला तर जर ऊर्ध्वपुंड धारण केलेलं आहे, वैष्णव गंध लावलेला आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, गोपीचंदन तिलक धारण केलेला आहे, या बाह्य लक्षणाने आपल्याला वाटतं तोच वैष्णव आहे. पण मायबाप माझे तुकोबराय म्हणतात कदाचित कधीतरी फसवणूक होऊ शकते. आणि होत आहे, फसवणूक होत आहे. बाह्य लक्षणावरून जर केवळ तुम्ही वैष्णवाची व्याख्या करत असाल तर किती जण आहारी गेले मायबाप. जगानं त्याला वैष्णव म्हणून डोक्यावर घेतलं आणि त्याने धोका दिला. घडतंय की नाही? मला काय बोलायचं कळतंय ना आपल्याला? हा मग ही जी लागलेली कीड आहे, ही जी गर्दी झालेली आहे, वैचारिक परमार्थात तयार झालेलं गवाळ, त्यामुळं खरी वैष्णवाची व्याख्या सांगायची वेळ आली आणि जो तुकोबरायांच्या गाथ्याचा अभ्यास करेल त्याला वैष्णव कळायला वेळ लागणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सुखासाठी वैष्णवाच्या जर संगतीत यायचं असेल आणि तुम्ही जर समजत असेल धनानं जर सुख होतंय तर खरं धन कोणतं आहे? वैष्णव म्हणजे पारमार्थिक म्हणायला लागलात ना तुम्ही. परमार्थ सगळ्यांना सहज शब्द वाटतो. देवदेव करायला लागले म्हणजे काय करायला लागले? परमार्थ करायला लागले. परमार्थ म्हणजे सुखासाठी प्रयत्न करणं, धडपड करणं. कशासाठी? सुखासाठी. मग हे धन जे आहे परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, परमार्थ महाधन आहे. याच्यानं काय फायदा होतो?
जोडी देवाचे चरण. मग आतापर्यंत परमार्थ करणारे, आतापर्यंत ज्यांना तुम्ही वैष्णव म्हणत होते किंवा जे स्वतःला वैष्णव म्हणून घेत होते, त्यांना देवाचे चरण जोडता आले का, हा प्रश्न आहे. किती महाराज मंडळींच्या सोबत आहोत, किती महाराज मंडळी किती जास्तीचे कीर्तन करतात, किती मोठाले पाकिट घेऊन किती मोठे म्हणून गणल्या जातात, याच्यावर खरंच देवाचे चरण जोडले गेले की नाही हे अनुमान नाही काढू शकणार मायबाप. कोणी असू द्या, मी कोणाची वैरी नाही, कोणी माझी वैरी नाही. मला काय सांगायचं, सिद्धांत समजून घ्या. काय आहे मुद्दा, की खरं दान आजीमाय आजीमाय ऐका, चोपदार आहेत ना, विठाल 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 आपल्याला माईक असून जमत नाही, पुरेसा होईना. आणि बिना माईकचा लवकर विक्षेप होतो, कारण या काही पारावरच्या गप्पा नाही ना मायबाप. इथे बोलायचं म्हणजे मग कस काय, काय चाललं प्रल्हाद भाऊ, पाऊस पाणी बरं आहे का, हे विचारायला आलं की इथं नाही ना. इथे तर तुकोबारायांचा निरोप तो आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे, आणि ही आज्ञा पूजनीय बाबांची आहे. मग तो निरोप पोहोचला गेला पाहिजे. मग यासाठी वक्त्याची जितकी जिम्मेदारी तितकीच श्रोत्याची देखील जिम्मेदारी आहे. म्हणून श्रोताही सावधान असणं आवश्यक आहे. वक्त्यांना घसरणं याचा दोष वक्त्याला कमी, श्रोत्याला अधिक आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नवीन, वक्ता वक्ता नो हे. कशामुळं, श्रोता नसेल तर वक्त्याच्या वक्तव्याला कोण ऐकणार आहे. वक्त्याला वक्तेपणा श्रोत्यांमुळे लाभतोय, आणि वक्ता काही बरळायला लागला आणि तुम्ही टाळ्या वाजवायला लागले तर वक्त्याला दोष नाही. कोणाला दोष, श्रोत्याला. मग कोणी काही बोलायला लागले, या नारदाच्या गादीवरून अश्लील बोलता काय, पांचट विनोद करतात काय, आणि तुम्ही त्याला टाळ्या वाजवतात काय, आणि हसण्याचे लोक इतकले पैसे मोजतात काय, खऱ्या चिंतन सांगणाऱ्याच्या पाकिटाचा हिशोब लावता काय. येतंय लक्षात. विठाल विठाल विठाल. हो, म्हणून पारख करणारा सुद्धा असला पाहिजे. चला ऐका, मग इथे परमार्थ धन जे म्हटले ना, खरं धन खरं सुख काय आहे, की ज्या धनानं आपल्याला सुख होतंय ना, ते धन कोणी चोरू शकणार नाही. त्या धनाची कोणी चोरीच करू शकणार नाही. पुन्हा सांगू आपल्याला, त्या धनामध्ये भाऊबंद वाटा घेऊ शकणार नाही. त्या धनाला राजा इन्कम टॅक्स लावू शकणार नाही. असं जे कोणतं धन असेल ना, खरं ते परमार्थ धन आहे, ते विद्याधन आहे. न चोर हर्यम न च राज हर्यम न भातृभाज्यम न च भारकारी जयकृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रदानम. न चोर हर्यम न च राज हर्यम. चोर ज्याची चोरी करू शकणार नाही. म्हटले इथे जे चिंतन चाललं, आत्मविद्येचं प्रतिपादन केलं जात आहे, इथे जे विद्याधन आपल्याला प्राप्त होत आहे, असं फुकट आपण धन द्यायला लागलो का, मोबदल्यात विद्याधनाची अपेक्षा करतोय. ते विद्याधन काही सामान्य नाहीये. विद्याधनम सर्वधनम प्रधानम. का, त्याचं कारण आहे, अन्य धनाची चोरी होऊ शकते, परंतु विद्याधनाची चोरी कोणी करू शकत नाही. असं कधी झालं का, एखाद्याने इंजिनिअरची IT मध्ये IT सेक्शन मध्ये डिग्री घेतलेली आहे, आणि मग भावाने त्या ठिकाणी विचार केला की तो म्हटला त्यांनी इतकं शिकलंय ना, त्याचं अर्ध शिक्षण आपल्याला भेटलं पाहिजे. का, मी घरी गाई राखल्या, मी म्हशी दुहिल्या, मी दूध नेऊन घातलं, तेव्हा त्याला फी पाठवता आली, त्याची फीस भरली, मग त्याच्या शिक्षणात अर्धा वाटा आपला. शिक्षण घेता येतं वाटून, पगार वाटता येतो बाबा, पगार वाटून घेऊ शकतात, शिक्षण नाही. म्हटले आम्ही तराशे महाराजांच्या पाकिटात हिस्सेदार होऊ शक्य आहे ते, पण म्हटले त्यांचे जेवढे बोल झाले ना, त्याच्यातले अर्धे बोल आपल्याला घेऊ जमते का ते घेणं. ती विद्या आहे, बरोबर की नाही. ती विद्या नाही घेऊ शकणार, त्याच्यात वाटा हिस्सा करता येत नाही. ना भातृभाज्यम, त्याची चोरी होत नाही. भाऊ देखील भाऊबंद देखील त्याच्यात वाटा घेऊ शकत नाही. अन्य धनात वाटा होतो, जमीन असेल त्याच्यात वाटे हिस्से होत असतात, घर असेल त्याच्यात वाटे हिस्से होत असतात. लोक मायबापात वाटे हिस्से करतात, बाळापूर सोडून. काय कळालं, नाहीतर बाप मोठ्याकडं माय लहान्याकडं, असं म्हणते ना, लहाना जास्त लाडका असतो माईचा. काही काही लहाने धोरणात असतात, काही काही लय अवघड. का, लाडानं माणूस वाया जातो असं म्हणतात ना.
आणि माईचा लाड अधिक असतो. बाप म्हणतो ना पोरगा बिघडत नव्हतं, पण त्याच्या माईचा लाड 2 दणके दिले असते तर नीट झालं असतंय. पण ते घेऊन आलं का माईनं पदराड केलं, त्याच्यामुळं ते आणखी शपरलं. आणि बरेच जण म्हणते आता ते असं ऐकत नाही, मग ते ऐकत नाही तर मग काय करून द्या त्याचं वालं, काय करा, शुभमंगल सावधान. आमच्या गुरुवारे नेहमी सांगायचे, अरे तुमचा मुलगा बिघडला, तो मदिरा पान करायला लागला, मांस भक्षण करायला लागला, माता पितांना उलटून बोलायला लागला, त्यावेळेला जर तुम्ही त्याच्या लग्नाचा विचार करतात का, तर लग्न केल्यावर तरी हा सुधरेल म्हणून. म्हणजे काय, लोकांची लेखबाळ तुमची बिघडलेली अवलाद सुधरायची मशीन वाटली का काय? लक्षात येतोय मुद्दा? अहो दुसऱ्याच्या घरातली लेखबाळ आपल्या घरात येताना ती लक्ष्मीच्या पावलाने येणार. ती जर लक्ष्मीच्या पावलाने येणार आहे तर आपलं बिलिंदर नारायण नको का? असलं पाहिजे की नाही, की लक्ष्मी कोणाच्या हवाली करून जमत असते, बरोबर की नाही? म्हणून तुम्हाला सांगणार मी की पशुपक्ष्यांना त्यांच्या पिलांचं लालन पालन कसं करावं हे चांगलं कळतं, जे माणसाच्या जातीला आता कळेना. लेकरू रडायला लागली की आमच्यासारखी माय सहज म्हणते ते असं काही राहत नाही, त्या मोबाईलवर गेम लावून. कुणाची चुकी? मोबाईलच्या नादी लावून दिलाय, चुकी कुणाची आहे? आता 2 मिनिटासाठी टाइमपास म्हणून तुम्ही त्याला नादी लावलं, उद्या ते तुम्हाला ओ सुद्धा देणार नाही. मग हे त्यांच्या भविष्याचा सुखाचा विचार करणारे मायबाप आज पुढचा विचार का करेना का? याच्यानं लेकरू बिघडेल, त्याचं भविष्य बिघडलं म्हणजे मायबापाचं सुद्धा ते घरात नाही ठेवायचं, एक तर दारात तरी नाही तर वृद्धाश्रमात तरी. आपली रवानगी तिकडे होईल. त्यापेक्षा जशी ही पशुपक्षी चांगल्या पद्धतीने आपल्या पिलांना सांभाळतात तशा आपल्या लेकरांना देखील आध्यात्मिक, वारकरी, सांप्रदायिक, सनातन हिंदू धर्माचे संस्कार देणं हे आपल्यासारख्या सर्व माता पित्यांची जिम्मेदारी. तर ही पुढची पिढी घडणार आहे, तर यांना खरं सुख काय आहे कळणार आहे, तर यांना वैष्णव कोणाला म्हणतात कळणार आहे, तर यांना परमार्थाची वाट नेमकी काय आहे लक्षात येणार आहे. ज्या धनाला सर्वात प्रधान म्हटलंय त्या धनाचं मूल्य ते सत्संगात येतील, परमार्थात प्रवेश करतील, वारकऱ्यांच्या संगतीत राहील तेव्हाच लक्षात येऊ शकतं. आणि म्हणून मायबाप या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी विचार केला, तुम्हाला सगळ्यांना कशात सुख वाटतं मला माहीत नाही. ज्यांना मुलं बाळ नाही ना ते नवस करतात, त्यांना वाटतं मुलं झाले म्हणजे सुख होईल. ज्यांची लेकरं झालेली पण आता त्यांचं संगोपन करता करता 2चे 4 हात करायची वेळ आली पण अजून सुनबाई काही भेटना, ते सगळ्यात मोठं दुःख नाही आता सध्या. त्यांना वाटतं एकदा घरात सुनबाई आली की आपण भरून पावले, आपला संसार पूर्ण झाला, तिथं पूर्णता वाटते त्यांना, त्याच्यात सुख वाटतंय. काहींना वाटतंय आता 2चे 4 हात झाले बाबा पण पाळणा घरात हल्ला पाहिजे, म्हणजे यांनी परमार्थ सोडून द्यायचा आणि पाळण्याची दोरी हलवीत बसायची. तिथं जर म्हटलं ना या हो अहो ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एवढा मोठा सोहळा होतो त्या बाबांना ज्ञानेश्वरीवर किती प्रेम होतं, पारायण करायची, चला जरा त्यांच्या दरबारात आपण ज्ञानेश्वरी पारायणाला जाऊन बसू. यायचं होतं माय, पण ते लेकरू लय परेशान करते, तिने एकटीनं कसं काम करावं, त्याला सांभाळायला थांबावं लागतं. हौस होती ना नातवंडाची. आपल्याला तिथे सुख वाटलं. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला कुणाला कोणत्या कोणत्या विषयात सुख वाटतं हे मला माहित नाही, पण मला जर विचारत असेल तर पहिल्या चरणात उत्तर देता वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा,
आहे देवासोबत होणाऱ्या संवादातून उत्तर देतात की मला जर सुख कशात वाटतं विचारत असाल तर वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. कोणाच्या संगतीत? वैष्णवा संगती. यांनी एक एक प्रमाण दिलं की सुख वाटे जीवा. आणि हे एकाहून एक बळी रे. इथे काय कोणी सामान्य का अतिरथी महारथी आहे? इथे महाराष्ट्रातील गाजलेला आवाज आदरणीय हरिभक्तपरायण संगीत अलंकार प्रदीप महाराज बनकर उर्फ चिलिया बाळ. गोड आवाज आहे. त्यांच्यासोबत साथ करणारे आदरणीय हरिभक्तपरायण कृष्णा महाराज मोरे महाराजांची सुंदर साथ या ठिकाणी होते. त्यांच्याच बाजूला आता पहिलं प्रमाण देणारे आदरणीय हरिभक्तपरायण तुकाराम महाराज राऊत महाराजांची देखील या ठिकाणी सुंदर साथ होते. बाजूला असणारे टाळकरी बाबा, चोपदार बाबा, इकडचे सगळे हे महाराज मंडळी, या परिसरात जेवढे कीर्तन झाले तिथे साथीला असणारे, इकडे असणारे तुम्ही सगळेजण पितृतल्य महानुभाव विनेकरी बाबा देखील. आणि कीर्तनाचा गाभा म्हणजे मृदंग. मृदंगाच्या बाबतीत बादशाह असणारे आदरणीय हरिभक्तपरायण ऋषी महाराज तराश. अत्यंत सुंदर साथ महाराजांची या ठिकाणी होते. या सगळ्यांची साथ होते कारण त्यांना इथं बोलवलंय. त्यांना बोलवण्यासाठी नियोजन करणारी गावकरी सप्ताह कमिटी आणि नाव सुचवणारे आदरणीय हरिभक्तपरायण प्रल्हाद भाऊ वाघ. वाघासारखा भाऊ माझा. हा. आणि बऱ्याच बायकांनी विचार केला असन माय बाईची जातीन कशाला शिडीवर चढून चालली असन हार घालायला. म्हणायचं एखाद्या गाडी माणसाला दे भाऊ तू टाकून हार. पण आता जिचा भाऊ वाघ ती बहीण वाघीन नाही का? काय भीती वाटणार आहे का? अरे जिजाऊच्या लेकी आहोत आम्ही. आणि जिजाऊच्या लेकी महाराष्ट्रातले असे कितीतरी असणाऱ्या भेड बकऱ्यांना नीट करत आलोय कानाकोपऱ्यात जाऊन. आणि तुम्हाला सांगेल हे भूषण म्हणून नाही सांगत, परिणाम पाहायला भेटेल. अनेक अशी परिवार आहे की ताई कीर्तन ऐकलं आणि आज कळालं खरोखर संप्रदायात काय ताकद आहे, आमच्या माणसाच्या डोक्यात काय चांगली सद्बुद्धी त्या ठिकाणी निर्माण झाली. कारण महाराजांचं प्रमाण आहे कोण जाणे कोणा घडे उपासना. काय माहित कोणते शब्द कोणाच्या अंतःकरणात काय परिवर्तन करून जाईल. आमचा आता असा बिघडून जाणारा संसार वाटेवर आला गडे ताई कीर्तन ऐकून. याच्यापेक्षा पोचपावती काय पाहिजे असते आणखी? विचार करा माय बाप. मला सांगायचंय या सगळ्यांच्या संगतीमध्ये सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. पण हा संवाद चालला कोणासोबत? हा संवाद चाललाय देवासोबत. कारण तुकोबरायांसोबत कोण बोलतंय? प्रत्यक्ष देव बोलतायत. देव आपल्याला घरातले नाही बोलत नीट. मग गल्लीतले आणि गावातले तर दूरचीच गोष्ट आहे, फार लांबची गोष्ट आहे. घरातले धड बोलत नाही, हे माग बोललं का ते पुढं निघत आहे. मग म्हणावं लागतंय त्याला काय गावाचंच पटतंय घरच्याची काय किंमत. हा असं का घडतंय? कुठेतरी आपण पण कमी पडतोय, कुठेतरी सामंजस्य कमी पडते, समजदारी कमी पडते. आज घराघरामध्ये जे वाद व्हायला लागले त्याचं कारण काय? संतांचे विचार आमच्या रक्तात उतरायला तयार नाहीये. संतांचे विचार पाठ करणाऱ्याच्या घरात देखील वाद होताना पाहायला मिळतोय. संतांचे विचार लोकाला सांगणाऱ्याचे देखील दिवस होताना पाहायला मिळतात. का होतंय असं? त्याचं कारण आहे संत वचन पाठ करून जमत नाही. संत वचन आचरणात आणणं अत्यंत आवश्यक आहे. सांगणं फार सोपं आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान फार सोपं आहे. अंगीकारणं मायबाप सुळावरची पोळी आहे बरं का. विठ्ठल विठ्ठल प्रतिष्ठित कारखानी सोबत नाही बोलणं तुकोबरायांचं. कोणी एखाद्या लोकप्रतिनिधी सोबत चर्चा चालली असं नाहीये. नातेवाईक सोयरे दायऱ्यांमधला कोणी गडगंज श्रीमंत धनवान असेल आणि त्याच्या पुढे बोलता बोलता विषय निघाला मग अभंग तयार झाला, अजिबात नाही. जगाचा नायक ब्रह्मांडाचा धनी भगवान परमात्म्यासोबत संवाद आहे आणि हा अधिकार तुकोबरायांसारख्या संतांचाच आहे. तुकोबरायांचं देवाचं बोलणं चाललंय. देवा तुझ्या सोबत सुद्धा इतकं सुख नाही जेवढं माझ्या संतांच्या सोबत सुख आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. माझी विनंती आहे, मला अन्य ठिकाणी कुठेही सुख वाटत नाही. बरेच जण म्हणतात काय झोप आल्यासारखं कीर्तन बाबा, ते जरा हसवलंच नाही महाराजांनी. मग हे 1-1 लाखाचे मोबाईल कशाला घेतले तुम्ही खिशात?
त्याच्यात लागल तितका हसवते ना. तुम्ही नाही हसलं तर ती हसायची एक टोन आहे त्याच्यात. खरं आहे खोटं आहे? म्हणजे हसणं सुद्धा त्या रील मध्ये आयत. माणसं ओरिजिनली हसायची सुद्धा गरज नाही राहिली. इतकं जर त्या तंत्रज्ञानात आलं तर तुमचा रोबोट व्हायला काय वेळ लागतोय? येतंय लक्षात? माणसातला माणूस उरला पाहिजे. तुम्हाला इथं हे व्यासपीठ हसवण्यासाठी नाहीये, लक्षात घ्या. का? जीवनाचं हसू व्हायला लागलंय. हो, जीवनाचं हसू व्हायला लागलंय. मी श्राद्धाची कीर्तनं खूपदा केलेली, खूप ठिकाणी केली ना. आताही त्याच निमित्तानं कथा चालू आहे माझी. ती कथा करून आली म्हणूनच जरा आवाजावर परिणाम झालेला आहे. डबल कार्यक्रम असल्या कथा आणि कीर्तन. मला काय सांगायचं, तिथे सुद्धा रडकी कथा कधी करत नाही. लोकांना रडवता येणं, ते रात्रंदिवस रडायलाच लागले ना. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन वैरागी. दुख के कारण शुकदेव ने उदरी माया त्यागी. जो देखे सो दुखिया बाबा, दुख बांधवे संसार सुखाचा विचार नाही कोठे. संसारी सुखाची कहाणी ऐकी जेल कवणाचे श्रवणीय. मग इथे तर प्रत्येक जण दुःखीच आहे. जो तो रडायलाच लागला ना, अजून रडका कीर्तन कशाला करायचं? ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या जीवनाचा हसूच व्हायला लागलं ना. आता कीर्तनातला विवेक सांगण्याऐवजी हसवत काय बसवायचंय? हा, सावध करण्यासाठी कधी कधी लालित्यपूर्ण शब्दरचना ओघात व्हावी, त्यातून सहज विनोद तयार व्हावा. का स्पेशल तेच सांगत बसावं? नाही माय बाप. कारण इथे प्रत्येक श्वास महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे? श्वास चालू आहे ना सगळ्यांचा? बघा बरं गेला काय? नाही नव, हाय नव तिकडे. हे सगळे जिल्हे फिरण्याचा परिणाम आहे. मला सांगा, तो श्वास इतका महत्वाचा आहे, पण लक्ष आहे का आपलं श्वासाकडे? नीट लक्ष द्या. श्वास दिसतो का नाही दिसत? दिसणारा का न दिसणारा? गेले का काय? अगं माय, तुमची माझी जुनी ओळख, तुमच्या तर सगळ्यांच्या 10-10 रुपयाच्या वर्गणीत सप्ताह झाला तेव्हा तुमची माझी भेट झाली. विसरले का काय? आहे ना लक्षात? हा, पहिलं रोपट माझ्या माता भगिनींनी लावलं तेव्हा तुम्हाला रौप्य महोत्सव करता आला. म्हणून नारी शक्ती काही सामान्य नाही. म्हणून बार बार विनंती करत असतो की सन्मान करायला शिका या माता भगिनींचा. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. म्हणून सन्माननीय आहे. चांगलं काम ती हातात घेत असती. तुम्हाला म्हणायला काय लागलं का बाईच्या जातीला काही कळत नाही? तुम्ही म्हणसाल हो, म्हणायला काय लागतं? एक वाक्य सांगू का? परमपूजने आदरणीय प्रातस्मरणीय असणारे गुरुवर्य नामदेव शास्त्री भगवान गडकर उत्तराधिकारी बाबा. आणि माझ्या बालपणामध्ये
पूजनीय शास्त्रीजींची जेव्हा PhD झाली ज्ञानेश्वरीवर, तेव्हा पहिली ज्ञानेश्वरी भावकथा ही माझ्या माहेरात संत बहिणाबाई पाठकांच्या पावन पवित्र संजीवन समाधीजवळ झालेली. आणि ते सात्विक आणि उत्तम विचारांचे संस्कार झाले. ज्ञानेश्वरीवरचं प्रेम अजून द्विगुणित झालेलं. त्यांचंच एक वाक्य मला सांगायचं आहे. नेहमी सांगायचे की आता जे आपण म्हणायला लागलो ना, महिलांच्या बाबतीत बोलायला लागलो, त्यांचा सन्मान करायच्या बाबतीत बोलायला लागलो, हे रोपटं देखील महिलाच लावतात हेही सांगायला थोडं वेगळ्या पद्धतीनं बोलतात. आपल्या मनाची तयारी असली पाहिजे. महाराज म्हणायचे, शास्त्रीजी सांगायचे, अरे खरं जर पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं साधूला सुद्धा कच्चं मच्चं का होईना, पण पोटाला पोटभर देऊन परमार्थ जिवंत करण्यामध्ये मोलाची जर सेवा कोणाची असेल तर ती ही नारी जातीची. का प्रामाणिक सच्चा महात्म्याचे हे शब्द आहे. नाही बाप, काही गोष्टी फार विचार करण्यासारख्या. चला, या माता भगिनींनी रोपटं लावलेले, तुम्हाला काय वाटतं त्या काही साधंच काम करतात काय ना? आपल्याला काय वाटतं की बाईच्या जातीला काही कळत नाही? म्हणायला काय लागलं? बाबांचा अजून एक शब्द होता सनकाधिक संतांच्या बाबतीत बोललेले. आदरणीय शास्त्रीजी म्हणायचे, अरे त्यांना म्हणायला काय लागलं? ते मनविता संत. कैसे संत? स्वयंघोषित म्हणतो का आपण, तसं इथं बघा काय कसा टोला मारलाय संतांनी. तुम्ही सनकाधिक संत, मनविता कृपावंत. तुम्ही मनविता कृपावंत. तुम्ही काय खरेच कृपावंत आहे का? तुम्ही खरे कृपावंत असते तर जय विजयाला शाप दिला नसता. शाप देणारा संत नसतोय. शाप कधी देतो माणूस? क्रोध आल्याच्या नंतर. ज्याला क्रोध येतो तो संत नसतोय. लक्षात येत आहे? पण लक्षात घ्या, विनाकारण क्रोध येणं आणि संरक्षणार्थ क्रोध येणं याच्यात फरक आहे. विनाकारण क्रोध साधूला येत नसतो. नाही आणि माझं ऐकलं भाऊ दे त्याचं वाटुळं, असं साधू नसतोय करत. लक्षात घ्या, नीट समजून घ्या. मनविता हे शास्त्रीजींचे शब्द, हा माझा अधिकार नाही. त्यांनी म्हणावं की तुम्ही मनविता संत, पण आमचे ज्ञानोबर आहे तुकोबर आहे तसे मनविता नाहीये. ज्ञानोबरायांचा परिचय जर द्यायचा झाला तर री ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वे. बस संतांना शरण गेलं पाहिजे हे माऊली सांगतात. खरं ज्ञान पाहिजे असलं तर ते माऊली कसे आहे? ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंभ, येर माणूस पण भांब लौकिक भाव. येर माणूस पण भांब. सहज माणसासारखे जरी दिसत असले तरी ते चालते ज्ञानाचे बिंब. चालतं बोलतं ज्ञान आहे ते ज्ञानोबर आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात म्हणायला काय लागलं? आपल्यालाही म्हणायला काय लागलं की बाईच्या जातीला काही कळत नाही? म्हणायला काय लागलं? सहज म्हणू शकतो. ज्याला स्वतःला काही कळत नाही तो सुद्धा घरच्या बाईला सहज म्हणतो तुला काय कळत? याला जवळ दिलेले जेवढे काही दाम दिले याच्यात पिशवीभर बाजार करून यायचं सांगितला. याच्याकडून अर्धी पिशवी बाजार नाही होत, पैसे सगळे संपत्ती अजून उधारी करून येतो. पुन्हा हा बाईला म्हणतो तुला काय कळतंय? किंवा बाईच्या जातीला काही कळत नाही. बरोबर आहे ना मायबाप? सांगून जाऊ का आपल्याला एक वाक्य? महत्वाचा मुद्दा मला सांगा. आज इथे कीर्तन तुम्ही या ठिकाणी आयोजित करत आहे, बरोबर की नाही? बहुधा कीर्तनाला, हरिपाठाला, कथेला कोणाची जास्त गर्दी असते? कथेला. आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत कथाकार तथा कीर्तनकार प्रकाश महाराज साठे यांच्या अमृतवाणीतून आपण कथा श्रवण करत आहात. शिव महापुराण कथा, अद्वितीय आणि अलौकिक असणाऱ्या, एकमेव अद्वितीय ब्रह्मस्वरूप असणाऱ्या शिवस्वरूपाचा परिचय करून देणारी दिव्य शिव महापुराण कथा आहे, ती श्रवण करतात. कथेला संख्या कुणाची जास्त? खरं खरं सांगा. यांना बोलू द्या ना. कोणाची? तुमची? हा, काही म्हणून नसतंय जमत. हा, तुम्हाला काय वाटलं तुमच्या गावात आले तर तुम्ही काही म्हणणार, मग आम्ही म्हणू का? हा, आलंय का लक्षात? कोणाची संख्या जास्त? इमानदारीनं सांगा, इमानदारीनं. खरं बोलायचं शिकवलं का रे मास्तरनं? हा, शाबास, धन्यवाद दादा. कोणाची? हे आमच्याच पार्टीतली माणसं तिकडे पण बसलेली.
नाही का? कथेला संख्या महिलांची जास्त, दिंडीला संख्या महिलांची जास्त, पंक्तीला वाढायला सेवा करू लागायला संख्या महिलांची, हरिपाठाला बहुधा असती ना. आपल्या गावात एक 16 ही श्यामबाबांची कृपा आहे की तुम्ही इथे सगळेजण येता. नाही तर महाराष्ट्रभर फिरून पहा आणि अवलोकन करा, प्रत्येक सात्विक साधनेमध्ये कुणाची संख्या जास्त आहे? महिलांची. वारीला, महिलांची दिंडीला, महिलांची कथेला, महिलांची कीर्तनाला, महिलांची ढाब्यावर. आता बोला ना. ए हा सांग ना आता. आता आहे. आणि या ढाब्यावर का जात नाही? यांना काय कळत? बाईच्या जातीला ढाब्यावर जायचं कळत का? उलट घरचा लेक जर ढाब्यावर जेवायला गेला तर ती लक्ष्मी म्हणते, अहो घरी जर तेवढ्याच पैशात काही किराणा भाजीपाला आणला असतं तर अख्खं घर जेवलं असतं. एवढं हिला कळत, त्याला नाही कळत. हो का? आपलं म्हणतोय आपण की बाईच्या जातीला परमार्थ सुरू करायचं तिला कळत आहे. कसे का ना आडबाजूला ठेवलेले 2-2 जमाच करत होती तर चालू ठेवली का नाही पुण्यतिथी. मग आमच्या प्रल्हाद भाऊच्या पुढाकारानं म्हणा, सगळ्या कमिटीच्या गावकऱ्यांच्या पुढाकारानं मग रौप्य महोत्सव ध्यानात आला. नाही आता तर 16च करू आणि मग पुढे 32व्या वर्षापर्यंत 16 असा भारी चालला की मी तर सांगून जाईल श्यामबाबांच्या या संजीवन समाधीच्या जवळ की हा 16 उत्तरोत्तर इतका भव्य दिव्य होत जावं, चंद्र सूर्य असेपर्यंत याची कीर्ती लखलखत राहो. विठाल 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 आपला मुद्दा आहे की हे बोलणं कोणाचं आहे? देवाचं आणि तुकोबरायांचं. देवाचा आणि जगद्गुरु तुकोबरायांचा संवाद आहे. देवा मला आणखी काही नको इकडे, तू कुणीकडे नादी लागू नको, लावू नको. ऐका, अजून एक भ्रम असतोय आपल्याला काय वाटतंय की इतक्या वाऱ्या केल्या, इतक्या एकादशी व्रत केलंय, एवढे वैष्णवांचे सगळे नियम पाळायला लागलो. वैष्णव कुणाला म्हणतात माहितीये का? बाबा हा साठी जोरदार टाळ्या वाजव. योग्य प्रमाण आहे. वैष्णव तो जया अवघी कोणावर नाही ऐकलं? देवावरी माया. त्यांना काय म्हणाव? वैष्णव म्हणाव. वैष्णव ज्यांची देवावर माया आहे आणि ज्यांची संसारावर माया त्यांनी स्वतःला वैष्णव म्हणून घेऊ नये. अजून एक सांगितलंय, वैष्णव काय करतात? वैष्णव 29 व्रत करतात. कोणकोणती 29 व्रत आहे? तर त्यापैकी एका वर्षात असणाऱ्या 12 महिन्यात किती एकादशी येतात? एका महिन्यात 2, तर 12 महिन्यात 25. किती जागे घडे तुम्ही नाही का? हा, 12 महिन्यातील 24 एकादशी. त्याच्यानंतर नरसिंह जयंती, वामन जयंती, श्रीकृष्णाष्टमी, रामनवमी, महाशिवरात्री. किती झाले? कोण मोजले? पुन्हा एकदा, नरसिंह जयंती, वामन जयंती, श्रीकृष्णाष्टमी, श्रीरामनवमी, महाशिवरात्री. किती झाले? आता काय पंजा कळत नाही काय? ये 5 आणि ते 24 मिळून किती झाले? 29. शाब्बास. या 29 व्रताचं जो पालन करतो त्याला वैष्णव म्हटलं. म्हणे वैष्णव नाव का पडलं? तर मला सांगा, 29चं जर विभाजन केलं, गणित कळतंय ना? 29चं विभाजन केलं, गणित चांगलं कळतंय. मला माहिती आहे तुम्ही 10 रुपयाची गड्डी कधीच 10 रुपयात घेत नाही. बार त्या ठिकाणी भाव करतात, कारण पैचा हिशोब तुम्हाला चांगला, पैचा नाही, पैचा हा रुपयाचा म्हणावं लागेल आता नाही का? हा हिशोब आपल्याला चांगला कळतो, म्हणजे गणित चांगला कळतं. 29चं जर विभाजन केलं, पैकी जर 20 घेतले तर खाली किती राहिले? बोला ना. 29 पैकी 20 आणि किती? 29 होईल 9. 20 9 29.
20-9-29 या 20-9 व्रताचं जो पालन करतो तो वैष्णव. कळालं? 20-9 या व्रताचं जो पालन करतो तो वैष्णव. या 20-9 म्हणजे 29 पैकी 24 एकादशी आणि 5 हे महापर्व काळ आहे. या 29 व्रताचं जो पालन करतो तो वैष्णव आहे. मला सांगा तुम्ही आता यापैकी बसतो की नाही वैष्णवाच्या कॅटेगरीत? तपासा. काल परवा वामन जयंती झाली, कालच भाद्रपद शुक्ल द्वादशी, भाद्रपद शुद्ध द्वादशीला भगवान बटुवेश धारण करून प्रगट होतात. तो वामन अवतार आहे. बरोबर की नाही? किती जणांनी उपवास केला वामन जयंतीला? वामन जन्मोत्सव. आम्हाला वामन भाऊ माहिती, वामन अवतार नाही माहिती. नुसते पुण्यतिथ्या ध्यानात नका ठेवू, देवाचे जन्मोत्सव पण लक्षात असले पाहिजे. काल वामन अवतार होता. जशी तुम्हाला हे भाद्रपदातली पहिली शुद्ध एकादशी झाली की त्या द्वादशीचं पारणच सुटत नाही की लगेचच वामन अवतार आहे, ते व्रत आहे. आणि आज तिसरा उपवास आहे, सोमवार सलग. म्हणून हे वैष्णवांना ध्यानात ठेवायचं आणि माझ्यासारख्या कीर्तनकारांना जास्त ध्यानात ठेवायचं. स्वतःला वैष्णव म्हणायचं असलं तर इतके उपवास आणि व्रत करायची तयारी ठेवायची, तर वैष्णव. विठ्ठल विठ्ठल भाग्यवान एक वैष्णवांचा सहवास तुम्हाला लाभला. परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय असणाऱ्या श्याम बाबांचा सहवास लाभलेले इथे काही वारकरी पाहायला मिळतात. त्यांनी परंपरा चालू करून दिलेली. या गावात याच्या अगोदर कधी परमार्थ माहित नव्हता. बाबांनी या ठिकाणी यावं आणि त्यांच्या सहवासामध्ये वारकरी संप्रदायाचं रोप या ठिकाणी लावलं जावं की त्याचा वेलू गेला गगनावरी. की क्षेत्रावर देखील बाबा सप्ताहाचं आयोजन करायचे. आणि बाळापूर, चिकलठाणा, माळीवाडगाव आदी करून या गावातल्या सगळ्या वारकऱ्यांना ती सुवर्ण संधी असायची त्या ज्ञानगंगेमध्ये नाहून निघण्याची. पण बाबांनी कधी नुसते कथेत नाही नादी लागले. बाबा म्हणायचे ज्ञानेश्वरी पारायण असेल तर सप्ताह होईल बरं का. तशीच ज्ञानेश्वरी पारायण आपल्या इथं बाबांच्या जवळ आहे. आणि त्या ज्ञानेश्वरी पारायणाचं व्यासपीठ नेतृत्व करणारे मी तर म्हणाल आजचे चालते बोलते तुकोबर आहेच बरं का. म्हणजेच या ठिकाणी असणारे कदम माऊली कोणाला नाराज नाही करणार. खूप साऱ्या सप्ताहांमध्ये माऊलींची नामची भेट होते. खूप वेळा प्रसादाला सोबत असतात पण कुणालाच दुखवणार नाही. जिथे गेले तिथे मात्र आपली त्यांनी वृत्ती बदलली नाही. ना मोह, ना लोभ, ना क्रोध, निर्विकार स्थितीमध्ये ज्ञानोबरायांच्या वाङ्मयाची सेवा करणारं व्यक्तिमत्व पूजनीय कदम माऊली आहेत. आणि मी तर सांगेल माझ्या संप्रदायातलं ते बाप व्यक्तिमत्व आहे. तोंड भरून कौतुक करा, सगळ्यांना सांगावं अगं माय असं राहा ग सगळ्या जणींनी. बघा कसे वैष्णवांचे गंध धारण केले जातं. आणि मला वाटतं त्याच्यात काय लाज बाळगायची हो? त्याच्यात काय लाज बाळगायची? त्याचं कारण आहे ना की जिथं लाज बाळगली पाहिजे तिथं नाही डीजेच्या पुढे नाचायला लागले. आणि इकडे वैष्णवांचा गंध लावून हरी हरी म्हणायचंय तर इथे मागे चरायला लागले. इथं कशाला आपण विचार करायचा आहे? ऐका आपण याचा धरीन अभिमान दुसऱ्याचं नाही सांगत आहे का. ज्या वेळेला कॉलेज लाईफमध्ये होतो ना, कॉलेजला जात असताना आधीच तुळशीच्या माळीचं वेड होतं, आवडच होती. बालपणापासून 4 पिढ्यांपासून वारकरी संप्रदायाच्या घरात त्या घराण्यामध्ये जन्म घेता आला आणि साधू संतांची सेवा करता आली. महाराष्ट्रातील त्यावेळेचे सर्व नामांकित कीर्तनकार कथाकार त्यावेळेला वडिलांकडे घरी येऊन गेलेली.
आणि त्यांची सेवा करता करताच मनीषाताई या व्यासपीठावर आलेली उगाच अशी सहज कोणाचे टिपण पाठ करून नाही आली घडे. लक्षात घ्या, त्याचा धरीना अभिमान. कशाचा? तुळशी माळ, गळा, गोपीचंदन, टिळा याचा धरीना अभिमान. आणि त्यावेळेला परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय काव्यतीर्थ वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार त्यांची माळ त्यांनी प्रवचन करायला लावलेलं. त्यावेळेला हजारोनं श्रोते फिरता नारळी सप्ताह, त्याच्यात प्रवचन. प्रवचन कुणाचं आहे ज्याचं आहे त्याला पण माहित नाही. आणि तेव्हाची आरची होती, मी गाडी चालवायपुरती बरं का. हा, मस्त वडिलांना टू व्हीलरवर घेऊन गेलेली आणि सप्ताह जिथं ते नदीचं पात्र मनूरगाव, नदीच्या पात्रात वाळूत फसली ना गाडी. गाडी चालवायचं माहित होतं, फसल्यावर ओढायचं एवढं जमतंय वय. आणि तिथून नाव पुकारला, आली का पाटलाची पोरगी, द्या नाव सांगून तिचं, अण्णांचा आदेश. आणि मग ते प्रवचन मला माहितच नाही, त्याला अगोदर हरे राम म्हणतात हे माहित नाही, ते झाल्याच्या नंतर विठ्ठल विठ्ठल म्हणतात हे माहित नाही. सांगायचं काय, कारण कीर्तन केलेली अगोदर पण प्रवचन नाही केले. प्रवचनाचे काही नियम आहे, नाही तर कुणीकडे अभंग राहतो, एका बाजूला कीर्तनकार बोलतो, एकीकडे प्रवचनाची ओवी राहते, एकीकडे प्रवचनकार बोलतो त्याच्या सोयीनं. ऐकणारे काय आव मे लड्डू जाव मे लड्डू, काय फरक नाही पडत त्यांना. कोणी येऊ द्या, त्याने हसवलं ना बाबा लय भारी. हा, ध्यानात घ्या माय बाप. आणि मग काय साधू संतांच्या आशीर्वादानं जेवढी सेवा झाली, ते किती वेळ बोलले काय बोलले मलाही माहित नाही, पण बोलले एवढं माहिती आहे. मात्र गुरुवाऱ्यांचं एक वचन होतं की तुम्ही देवाला शिव्या जरी दिल्या, नीट आहे का, देवाला शिव्या जरी दिल्या आणि संतांच्या नावानं नुसते बरळले जरी, तरी ते उत्तम प्रवचन आणि कीर्तन होत असतं. पण देव आणि संत सोडून जर बोलाल ना, तर तुमचं कीर्तन सुद्धा भाषण होत असतंय. तो दोष लागता कामा नये, याकरिता सावधान. नाही तर गादी मिळाली, निमंत्रित केलं, गावाने तुम्हाला टेंडर नाही दिलं, जिम्मेदारी दिली. लक्षात घ्या, त्याचं भान आपल्याला असलं पाहिजे. त्यावेळेला अण्णांनी माळ टाकली, पाठीवर टाकलेली ती थाप, तेव्हापासून वेदांताचा लागलेला ध्यास, विचारसागरचे तरंग तेव्हा चापलायचो, कळतच नव्हतं. पुढचं तरंग उघडायचंच नाही जोपर्यंत पहिला तरंग कळत नाही. साधन चतुष्टय समजत नव्हतं. शमदम उपरम तितिक्षा काय आहे, शब्दामध्ये षटक लक्षात येत नव्हतं. आणि तेव्हा ज्ञानेश्वरी ऐकली परमपूजनीय शास्त्रीजींची, आणि शास्त्रीजींनी प्रवचनात सांगितलं ज्याला ज्ञानेश्वरी कळाली त्याला दुसरे ग्रंथ उघडायची गरज नाही. त्यांना विचारायला गेली ना ही येडी की हे पहिला तर रंग कळा ना, ते म्हटले आता पुन्हा कशाला आली. पुन्हा लक्ष देऊन ऐकायचे, कॉलेजचे जीवन असू दे की अगोदरचं. मग ती गळ्यात पडलेली टपोरी माळ, महात्मा कधी अशी बारीक पाहून माळ देत नाही जी दिसली नाही पाहिजे. माय घालतीच कशाला, इतकी बारीक बारीक शोधते, एवढी बारीक माळ शोधते, कधी गळ्यात दिसली नाही पाहिजे. एवढी लपून 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 कशाला ती माळ घालायची. आणि तुम्हाला माहिती का, तुळशीची माळ जास्त बारीक बनत नसते. जी जास्त बारीक बनली ना ती तुळशीची, हा, ज्याने जास्त देखावा करायचं काम केलं ना तो ओरिजिनल. हा, जास्त घोटी वाचलं ना ओरिजिनल. लक्षात घ्या, ती टपोरी तुळशीची माळ कॉलेजला जायचं. तेव्हा बाकीच्या पोरी म्हणायच्या ना, काय बाबा तुम्हाला तिकडचं नाव सांगूनच देऊ का, आता हे पुन्हा लाईव्ह बाबा. हा, नाही का, माझं कॉलेजचं नाव, TC वरचं नाव वैशाली. तुम्ही कुठं मला हाका मारणार आहे, मला काय फरक पडणार आहे. हा, तर ते सगळेजण चिडवायचे एवढी टपोरी माळ घालते. मला इतकं भूषण वाटायचं, मी म्हणायचे तुम्ही पिक्चरला जाऊन येतात तालुक्याच्या गावाला, त्याचं तुम्हाला भूषण वाटतं. मग मी कीर्तनाला जाऊन आले, गुरुवाऱ्यांकडून माळ घालून आले, ती कशाला लपवायची, चांगली बाहेर काढून चालायची. त्याचा धरी ना अभिमान. विठ्ठल लग्न कार्यात जाताना तुम्हाला गळाभर सोनं घालता येऊ का नाही येऊ. आम्ही बायका फारी अड्या का खुळ्यासारखं करतोय. स्वतःचे नसले तर शेजारणीचे उसने आणू, आणि तितकी बी नाही जमले तर मग बेंटेकचे घालू. नाहीतर आता आहे 1 ग्रॅम, कशाला शो करायचं. ते नाही जमलं तरी चालेल, पण सगळ्या अलंकारांचा शिरपेच मुकुटमणी असणारी पवित्र तुळशीची माळे सगळ्या दागिन्यांच्या वर चढ आहे बघा, ती मात्र घालून जायची. गोपीचंदन तिलक लावून जा, त्याच्या इतका मेकअप दुसरा कोणताच नाही. तुम्ही हो, हृदयी कळवळा वैष्णवांचा. तर बरोबर आहे,
फक्त वेळेच्या अभावी आपल्याला पुढे चालायचंय. विठ्ठल 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 हो, देवाला सुद्धा वैष्णवांचा कळवळा आहे, हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुळशीमाळ गळा, गोपीचंदन टिळा, आणि मग त्या देवाला जर वैष्णवांचा कळवळा आहे, तुकोबराय म्हणतात मी काय वेडा आहे का? मला सुद्धा सुख कोणाच्या संगतीत होतं? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. ठाकूरकीनं आपल्याला वैष्णवांची लक्षणं लिहून ते लेणंही लिहून जाता आलं पाहिजे. त्याचा धरी ना अभिमान. हा, स्वतःचं सोयीत जर साधायचं असेल, जतन करायचं असेल, स्वतःला या ठिकाणी उद्धाराकडे जर जायचं असेल, आत्मउद्धार करून घ्यायचा असेल, तर वैष्णवांचे अगोदर येऊ द्या बाहेरून लक्षणं. आमचे गुरु महाराज म्हणायचे, अरे निदान दिसायला तर मीराबाई जनाबाई व्हा, मग असायला झाल्यावर तर देवच येईन तुमच्या घरात. विठ्ठल विठ्ठल. मग ज्या वैष्णवांच्या संगतीत तुकोबराय तुम्हाला सुख होतंय, ते वैष्णव नेमके करतात काय? अभंगाचं दुसरं जोरदार टाळ्या महाराजांच्यासाठी. आदरणीय हरिभक्त परायण अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे बीड जिल्हा अध्यक्ष हरिदास भाऊ जोगदंड यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. तसं बाळापूरवर त्यांचं प्रेमच आहे, बाळापूरचंही आपल्यावर आहे ना. आता गावकरीच आहे, त्यात काही शंकाच नाहीये. पुन्हा सगळा कारभार असा बाळापूरच्या कुशीतच आहे. हा, आदरणीय भाऊंचं या ठिकाणी स्वागत आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. काय करतात ते वैष्णव? गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. स्वतः अंतकरणातून आवडीनं भगवान नाम संकीर्तन गात नाचतातही, उड्याही मारतात. नाहीतर एरवी आपण नाचण्याला थोडंसं कमी लेखतो की नाही? हा, नाचणं म्हणजे कमीच लेखतोय. आणि इथे तर नकोच नको नको, तसलं गाणंही नको नको.
देवाच्या पाठीवर भाव समाधीत घेऊन जाणारा दिव्य बीज मंत्र म्हणजे ज्ञानबा तुकाराम हा मंत्र आहे. त्याची नोंद झाली आणि त्या तालावर सगळ्यांनी डोलावं. आणि मायबाप कसं काया वाचा आणि मने धाले चिंतने डुल्लती. या नाचण्यात या तालात या डुल्लण्यात दोष नाहीये. म्हणून वैष्णव काय करतात, गाये नाचे उडे आपुलिया छंदे. त्यांना म्हणावं नाही लागत ताल धरा, त्यांना म्हणावं नाही लागत आता पाऊल टाका. अहो ज्यांना जमत नाही त्यांनाही वाटतं आपणही पाऊल टाकावं. त्यांच्यामुळे या सगळ्यांची रांग जरी विस्कळीत व्हायला लागलं तरी ते मध्ये मध्ये गेल्याशिवाय ते हे वेड प्रेम आहे माऊलींच्या संगतीतलं, वैष्णवांच्या संगतीतलं. म्हणून गाये नाचे उडे आपुलिया छंदे, बळजबरीनं नाही मनाचे आनंदे आवडीने. बळजबरीनं कीर्तनाला येणं, बळजबरीनं वारीला जाणं. बळजबरीला जो वारीला गेला ना पालखी चिंत्याची कधीच गाठ भेट नाही मुक्कामाच्या तळावर. हा तसं नाही म्हणायचं. बळजबरीनं कीर्तनाला जर आणला तर मग तो चांगला खांब पाहून बसवतो. इथले नाही बरं का कोणी. मग बलात्कारे जरी आणला कथेशी निद्रा घे लोडाशी टेकोनी या. हे का होतं? बळजबरीनं नाही. वैष्णवाच्या संगतीत जे आले ना, वैष्णवांचा परिचय करून घ्यायला लागले तर त्या आनंदानं मनाच्या आनंदे आवडीने प्रेम आहे आवड आहे न म्हणता सहज मुखात नाम यावं. इकडं नुसतं यांचा बोल निघाला का तिकडं डुलायला लागावं. ज्ञानबा तुकाराम इतकाच कानावर आला. तुम्हाला म्हणलं का टाळी वाजवा? का वाजवायला लागले होते? वैष्णवा संगती हा परिणाम होतो. हा परिणाम होतो. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. पुन्हा सांगितलं वैष्णवांच्या संगतीत गेलो ना, ज्या ज्या विकाराला आम्ही बळी पडलेलो आहे त्या सगळ्या विकारावर मात करता येते. त्या विकारापैकी निर्देश केला त्या महत्वाच्या विकारांकडे तिसऱ्या चरणात. नकळे साधन या परते. काय काय परिणाम झाला वैष्णवाच्या संगतीत आल्याच्या नंतर? केवळ सुखच झालंय का? व त्याला पुष्टी देतात, प्रमाण देतात, दाखला देतात. माऊली तुकोबर आहे महाराज सांगतायत लाज भय शंका दुराविली लाज दुराविले भय दुराविली शंका दुराविला मान. नकळे साधन या परते. वैष्णवाच्या संगतीशिवाय दुसरं साधन मला कळतही नाही, मला नकोय. नीट आहे का? दुराविली लाज म्हटले हो. मग वैष्णवाच्या संगतीत गेल्यावर बोलू का? बोलूच बिनलाजे होता की काय? हा, वैष्णवाच्या संगतीत गेल्याच्या नंतर दुराविली लाज. थोडस नीट ऐका बर का. नुसते देहावर राहून ऐकू नका, थोडा अंतर्मुख होऊन महत्वाचा मुद्दा समजून घ्या. देहदृष्टीने जिथे गुंता निर्माण होत होता
तुकोबराय सांगायला लागले, अरे परमार्थात लाज आडवी येत होते. टाळ घेऊन उभा राहा ना माऊले हो. नको, माय गावातले काय म्हणतील. काय वाटलंय? लाज वाटायला लागली ना. भजन करायचंय, लाज वाटायला लागली. भजनी लोक नाव ठेवतील, भजनी लोक नावच ठेवतील सुरुवातीला. कारण ज्याने 10वी बोर्ड शालांताची परीक्षा दिली ना, 10वीची परीक्षा दिलेला बालवाडीतल्या पोराला नावच ठेवतो. काय तुला नीट लिहिता पण येत नाही. पण म्हणून बालवाडीतल्या पोरांना आडवी रेष, उभी रेष, तिरपी रेष, अर्ध गोल, पूर्ण गोल शिकणं सोडून द्यावा का? त्याने शिकत राहावं. आज न उद्या तो पण 10वी पर्यंत जाणारच आहे. आणि त्यातल्या त्यात आता 8वी पर्यंत ढकलपास, नापासच नाहीये. प्रयत्न सोडायला पाहिजे का? आमच्या लहानपणी आमच्या हातातून टाळ काढून घेत होते. छोटी आळंदी म्हटले जातं श्री क्षेत्र शिऊर. संत बहिणाबाई, संत शंकर स्वामी तुकोबरायांचे आणि निळोबरायांचे शिष्य आहेत. आणि हातातले टाळ काढून घेतल्या जायचे. फडावरची सेवा. त्यावेळेला आम्ही पण काही कमी नव्हतो. हम भी किसी से, हा म्हणून तर इथं आहे. मी म्हटलं तुम्ही टाळ काढून घ्याल, हात तर नाही घ्यायचे ना. मग त्यांनी टाळ काढून घेतले. आणि प्रदीप महाराज आताच्या या 10 वर्षात ज्यांनी हातातून टाळ काढून घेतले होते तेच मागे आता टाळ वाजते. तेच म्हणतात आमच्या गावाची शान आहे. ते ऐकतील सुद्धा. आणि ते भूषणांना सांगतात, काही नकारात्मक दृष्टीनं नाही. असं म्हटलं जातं जिथं पिकत तिथं विकत नाही. पण माझं पहिल्यापासून चांगला माल विकल्याच गेला बरं का. माहेरात पण आणि सासरी पण आणि शहरात पण. म्हणजे विकण्यासाठी नाही, आपल्याला म्हणायचं किंमत नाही, महत्व नसतं. पण असं काहीच नाही. तुमच्याकडं गॅरंटीचं प्युरिटी असणारं जर माल असेल ना, तर त्याला जाणकार गिऱ्हाईक लागल्याशिवाय राहत नाही. त्याला पारख पण करता आली पाहिजे. नाही तर हातगाडीवरचा माल काय सोनाराच्या दुकानातला म्हणलिक भाऊ सगळं सारखं नाही ना, नाही का. पारख पण दोन्ही दिसती सारखी, वर मजाने तो पारखी असो. मला सांगायचंय, दुराविली लाज. इथे परमार्थात येताना मग ती महिला असू दे की पुरुष असू दे, छोटे छोटे बालक असू दे, तरुण असू दे की प्रौढ किंवा वृद्ध असू दे, इकडे येताना हा इथे लाज धरायची नाही. आणि नंगा नाच करताना शानपणा करायचा नाही म्हणा. हा नाही. दुराविली लाज, दुराविली शंका, दुराविले भय. जी भीती वाटत होती ना, जमल का नाही, यावं का नाही, परमार्थात यावं की नाही, इतकंच काय सांगू. आपल्यासारख्या सामान्य जीवाला परमार्थात येण्याची भीती वाटते. पण जे परमार्थामध्ये विश्वातले ज्यांना जगद्गुरु मानलं गेलं, त्या जगद्गुरु तुकोबरायांना संसारात येण्याची भीती वाटत होती. किती विरुद्ध आहे बघा ना. आपल्याला परमार्थात येताना भीती वाटते. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय. माळ घातली तर भावकी काय म्हणाल, गाव काय म्हणाल. इतक्या दिवस करून करून भागला आणि लय हुशार आहे तुम्ही, देवपूजेला लागला. आणि कसं का होईना पण लागला ना, हे महत्वाचं आहे. बाबा आल्यावर का होईना पण माळकरी झाले ना, हे महत्वाचं आहे. परिवर्तन होणं महत्वाचं आहे. खरं आहे खोटं आहे. इतके दिवस आपण हिंदू असून मुंड्या कपाळानं राहत होतो. आता निधन कपाळाला टिळा लावून चालत येत ना. तुमच्याकडे पाहून सहज हिंदू म्हणून तरी ओळख होईल ना. एवढी काय कृपा कमी झाली का? नाहीतर त्यांना ओळखायचं असलं तर सांगा बरं, ते असे बोडख्या डोक्यानं बसते का? नाही, ते काय करते ते कळाले ना. हा आपलेच मुस्लिम बांधव भाई भाई ते टोपी घालतात की नाही. आपला काय परिचय, गळ्यात माळ नाही, कपाळाला टिळा नाही, आणि फक्त शिवजयंतीच्या टायमालाच आम्ही लय अंगात येत आहे. आणि ते असं सहज येतं का? इथं आहे काय नाचे उडे, इथं काही चपटी बिपटी मारावं नाही लागत तरी अंगात येत आहे. इथे सहज नुसतं इकडे वाजलं सुरू होऊन जाते. आणि तिकडे लय धिंगाणा आहे. आणि पुन्हा स्वाभिमान आहे, शिवजयंती साजरी करतोय, आम्हीच गर्जना करतोय. पुन्हा अंधार फार झाला आहे, प्रकाशाला दिवा पाहिजे. अंधार फार झाला आहे, प्रकाशाला दिवा पाहिजे. पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. ललकारी चाललेली आमची. आणि हे टाहो फोडायला लागलो, एवढ्या ललकाऱ्या चालल्या, एवढ्या गर्जना द्यायला लागलो. सिंह गर्जना आमची देखील व्हायला लागली. जणू काही 19 फेब्रुवारीला आमच्या अंगातच छत्रपती आले की काय असं होतंय. पण कधी चपटी मारल्याशिवाय शिवबा नाही का उतरत? त्याच्याशिवाय जमत नाही का? तुमचा काय परिचय हिंदू म्हणून? तुमच्याकडे पाहून कसं ओळखावं? नको का आपल्या कपाळाला चंदन? नकोय का? नकोय का अबीर बुक्का? काय फरक पडल? काही कमी पण आहे याच्यामध्ये? दुराविले भय, दुराविला
शंका आणि जर ऐकली आपली आरोळी गेलीच समजा छत्रपतींपर्यंत बर का भाऊ. मासाहेब जिजाऊंना ही आरोळी ऐकायलाच गेली. जिजाऊंनी ऐकली आहे, छत्रपतींच्या कानावर गेली आहे. बघा ना, मराठमोळ्या मातीतली महाराष्ट्रातली सगळी रयत आपल्याला पुकारते. सगळे शिवसैनिक सगळे मावळे आपल्याला बोलवायला लागले. चला ना आपणही जन्म घेऊया, अवतार घेऊया. पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. त्यावेळेला सावध केलंय मासाहेब जिजाऊंनी. राजे राजे निघालात कुठं राजे? अहो थांबा जरा, विचार करा, नीट ऐका त्या मावळ्यांचं म्हणणं काय. पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. राजे महाराष्ट्राला शिवा पाहिजे, पण मदिरा पान करून नाल्यांजवळ लोळणारा शिवा नकोय. नीट ऐका, मदिरा प्राशन करून नालीत लोळणारा शिवा नकोय. आया बहिणींवरून माय बापाला उद्धट उत्तर देणारा तो शिवा नकोय. गावातल्या लेकीवाळींची आबरूची लक्तर बेशीला टांगणारा तो शिवा नकोय. तर या उभ्या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा हवाय, जिजाऊचा शिवा पाहिजे. निघालात कुठे तुम्ही राजे? जरा थांबा. मग कळलंय हो आऊसाहेब, कळलंय कळलंय. आऊसाहेब आपण काय म्हणतात कळालंय बर का. मग एक काम करा ना आऊसाहेब, घ्या ना तुम्ही जन्म, व्हा ना तुम्ही पुढे, चला ना. तुम्ही आलात का? मग आम्ही हे आलोच. तुम्ही जरा पुढे या तर खरं. जिजाऊ म्हणतात तुम्हाला काय वाटलं? मला नाही वाटत. महाराष्ट्रातल्या लेकीबाळींना दिवसा डवळ्या देखील आता शहरामध्ये फिरणं, कॉलेजला जाणं, जगणं मुश्किल झालंय हो. राजे तुम्हाला काय वाटतं? माझ्या लेकीबाळींचं दुःख मला कळत नाही. अहो मला वाटत होतं की जर आमची लेक शिकली तर ती 42 पिढ्यांचा उद्धार करील. माहेरातल्या 21 आणि सासरच्या 21. त्यासाठी आम्ही स्वप्न पाहतोय. आम्हालाही वाटतं आमची लेकबाळ अंतराळवीर झाली पाहिजे. आम्हाला वाटतं आमची लेकबाळ डॉक्टर झाली पाहिजे, इंजिनियर झाली पाहिजे, वकील झाली पाहिजे, न्यायाधीश झाली पाहिजे. ती देखील MBBS झाली पाहिजे, ती MD देखील झाली पाहिजे, ती प्रत्येक अवयवाची तज्ञ देखील झाली पाहिजे. आम्हालाही वाटतं तिची लॉ मध्ये चांगली डिग्री असली पाहिजे. आम्हाला वाटतं ती IT क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारं ते पद तिला भूषावावं. आम्हालाही वाटतं ती कलेक्टर झाली पाहिजे, ती अधिकारी झाली पाहिजे. क्लास 1 अधिकारी म्हणून होऊ ना तिने या गावाला सुधरवलं पाहिजे, जिल्ह्याला सुधरवलं पाहिजे. आम्हालाही वाटतं आमच्या लेकीबाळीला शिकवलं पाहिजे. आणि आमचं वाटणं काय वावगं आहे, परंतु आमच्या लेकीबाळी जर शाळेत आणि कॉलेजला गेल्या तर घरी सुरक्षित परतील का नाही याची केवढी मोठी भीती निर्माण झाली. आऊसाहेब म्हणतात मला का ते दुःख कळत नाही. मेडिकल कॉलेजमध्ये भयानक दृश्य घडतंय. न घडावं ज्याची कल्पना करू नये अशा घटना घडतात. किती खेदाची बाब आहे. हाच का तो महाराष्ट्र जो छत्रपतींचा म्हणून ओळखला जातो. जिथे पराविया नारी माऊली समान शिकवणारे तुकोबरायांना गुरु मानलं, त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये कशा आया बहिणींची आबरूची लक्तर वेशीला टांगल्या जावी. पेपर वाचायची हिंमत होत नाही, न्यूज चॅनल चालू करण्याची हिंमत होत नाही. कारण पहिली बातमी कोणती कोणती बलात्काराची तरी असेल, कोणाचं नाव पुढे येईल त्याची भीती वाटते मायबाप. आणि याची खंत मासाहेब जिजाऊ व्यक्त करायला लागले. नीट ऐका, मला नाही वाटत आपण जन्म घ्यावा. मग चला ना साहेब घ्या ना जन्म. अहो राजे कितीदा प्रयत्न केला. कधी विदर्भामध्ये जन्म घेण्याचा प्रयत्न केला, कधी खानदेशामध्ये, कधी पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कधी मराठवाड्यात देखील जन्म घेण्याचा प्रयत्न केला. कधी दिल्लीच्या तख्ताकडे देखील डोकावून पाहिलंय. उत्तराखंडापासून ते कन्याकुमारीच्या दक्षिण भारताच्या शेवटच्या टोकापर्यंत देखील कित्येकदा मी प्रयत्न केला की एकदा तरी आपण जन्माला येऊ आणि पुन्हा शिवाला जन्माला घालू. पण राजे दुर्दैव आहे, दुर्दैव आहे या मराठ्यांचं, दुर्दैव आहे या रयतेचं, दुर्दैव आहे या जनतेचं. का? त्याचं कारण आहे की जिजाऊ जर जन्माला यायची असेल तर त्याच्यासाठी जिजाऊ जन्माला घालणारी म्हाळसा जिवंत असली पाहिजे. ती म्हाळसा कधीच मरून गेली. 3.5 महिन्याची जिजाऊ पोटात आली की ही म्हाळसा डॉक्टरकडे जाऊन तिला खाली करून आली. कसं जाऊ सांगा ना राजे, तुम्ही सांगा कसं जाऊ. म्हणून जितके स्वप्न छत्रपतींच्या आगमनाचे आपण पाहतोय तितकीच अंतकरणाची तयारी असली पाहिजे की लेकीच्या जन्माचं देखील आम्हाला स्वागत करता आलं पाहिजे. तर आम्ही अधिकारी आहे छत्रपतींच्या जयंतीच्या वेळेला शिवांच्या येण्याचे स्वप्न पाहण्याचे. इथे लक्षात नुसते स्त्री पुरुष समानता घोषणा देऊन जमताय? खरोखर अंगी उतरत आहे? बाळगतोय आपण हा विचार? नाही माई बाप. खूप असे ठिकाणी प्रसंग आणि परिवार पाहायला मिळतात. लेकीला का हो अशी वागणूक? मग सुशिक्षित झालाय,
सजग झालाय समाज असं जरी म्हणत असलो तरी घटना का घडताय? का पुरुषांची संख्या मुलांची संख्या कमी व्हायला लागली? फार मोठी भयानक परिस्थिती समोर उभी राहणार आहे, म्हणून सावधान. मग आज जे मावळे आहेत त्यांनी काय करायचंय? पुन्हा शिवबा येईल एखादा याची वाट पाहू नका. तुम्ही देखील माता भगिनी पुन्हा एखादा भगवान श्रीकृष्णाचा अवतार होईल आणि अंबर अवतार धारण करून तो आपल्या अब्रूची रक्षण करेल याची वाट पाहू नका. कराटे शिका, जुडो शिका, लाठीकाठी चालवायला शिका आणि त्याच ठिकाणी त्या नराधमाचा प्रतिकार करायला आपण आजच शिकलो पाहिजे, तर द्रौपदीची रक्षा होऊ शकते. आम्ही आताच तयार झालो पाहिजे. वाट पाहू नका कोणीतरी येईन आमच्या मदतीला. आम्ही पहाटे लवकर उठायलाच तयार नाही तर ही एवढी कधी करणार? शोकांतिका आहे. स्वतःचं रक्षण स्वतःला करता आलं पाहिजे. का आम्हा बायांना रात्रीच्या वेळेला ही माणसं सोबत घेऊन फिरावं लागते? का महिला कीर्तनकार निडरपणाने रात्रीचा प्रवास करू शकत नाही? कारण वैचित्र्य आहे. आजही तितकेच रावण रस्त्यावर टपलेले. येतंय लक्षात? म्हणून मायबाप सावधान. दुराविले भय, दुराविली शंका, दुराविले लाज आणि दुराविला मान. इथे अपेक्षा नकोय. आपलं नाव घेतलंच नाही मग ज्याने लय नाव घेतलं त्याला पुन्हा तारीख, आणि नाव नाही घेतलं तर अरे तू काय देव लागला का नाव घ्यायला? नाव कोणाचं घ्यायचंय? देवाचं. भजन कोणाचं करायचंय? देवाचं. तुझं नाव नाही घेतल्यानं काय फरक पडला? देवानं तुझा श्वास चालू ठेवला ना. नाव न घेतल्यानं काही आयुष्यातले श्वास कमी केले का? नाही ना. ते सगळं जिथल्या तिथे आहे ना. नावासाठी मानासाठी हापापलेली माणसं. बरेच जण म्हणतात लग्न मोडता तू. वा, त्या सोयऱ्याच्या लग्नामध्ये गेलो होतो, सोयरीक आता जमवायचीच होती पण त्याने नावच नाही पुकारलं आपलं. सोयरीक मोडली म्हणून सांगा. अरे पडलंच काय नावामध्ये? विचार करा. खरी ताकद आहे भगवंताच्या नामात. मानाची अपेक्षा करू नये. विगत मान हा यस्य सहा विमान. माय बाप, जर धुंदुकारीला नेण्यासाठी विमान येऊ शकतं याचा अर्थ काय आहे? भागवत कथा श्रवणाने जर विमान येतंय न्यायला, पिशाच्याला माणसाला नाही. आम्ही इतक्या कथा ऐकल्या, आम्हाला अजून ह्याच विमानात नाही जाता आलं. ते विमान लांबची गोष्ट आहे नाही का? कळालंय का? हे मार्मिक विनोद नाही कळत आपल्याला. आपल्याला पण लईच खाली ऐकायची सवय लागली म्हणून त्यांचं भागत विचारायचं. विठाल 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 लाज भय शंका दुराविला मान. ज्याच्या मानाची अपेक्षा उरत नाही समजायचं विमानाला अपेक्षा नाही. अंतःकरण स्थिर होणं. लाज भय शंका दुराविला मान. नकळे साधन या परते गायनाचे उडे. आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. मग आनंदाने गातात ना. काय गातात ते फिल्मी गाणे? काय गातात? भगवंताचं नाम गातात. कशा पद्धतीनं? आता आपण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे गाऊ तसं. कोणाकोणाला यायचंय पंढरीनाथाच्या भजनामध्ये आणि दर्शनाला? ज्यांना ज्यांना यायचंय ना पंढरपूरला त्यांनी दोन्ही हात वर घ्या. ज्यांना पंढरीकडे यायचंय, ज्यांना पंढरीनाथांनी मूळ धाडले, आता अर्ध्या मिनिटासाठी पंढरपुरात बोलून घ्यायला लागले, त्यांनी ज्याला ज्याला 2 हात दिले त्यांनी 2 हात वर घ्यायचे. ज्याला हातच नाही त्याच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. सरळ हात वरती घ्यायचे. असे नका दाखवू माय, मी काय सोनिया गांधी नाही. उगा आपलं सरळ सरळ स्ट्रेट. शाबास, बहुत बढ़िया. अटेंशन. हा, ते आगाव आहे 2-3 जण. ऐकलं गड्या, ऐकलं. ऐकते रे तुम्ही. तुम्ही जिजाऊचं ऐकते, तुम्ही मुक्ताईचं ऐकते. तुमच्यात ज्ञानदादा आहे. ताटी उघडली ना माऊली ना. आपण काय लय शहाणे का? ऐकावं ना आपण पण अर्धा मिनिट. घ्या हातवर. शाबास. राहू द्या काकड्यापर्यंत. असं काही होत नाही. काही टेन्शन घेऊ नका. अर्ध्या मिनिटात चलो पंढरपूर. चंद्रभागे स्नान करूया. पुंडलिक रायाचं दर्शन घ्यायचंय. दर्शन बारीला लागायचंय. चला पुढे, वा पुढे, चला पुढे, वा पुढे करता 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 गरुड खांबाला आलिंगन दिलंय. पुढे निघालो. वेदाला वंदन केलंय. तुकोबरायांच्या चरणाला वंदन करून गाभाऱ्यात प्रवेश करायला लागलो. दिव्य मंत्र पाहिला. ओम षड्गुण ऐश्वर्य संपन्न रमाकांता अहो भाग्यवंता श्री विठ्ठला. तो दिव्य मंत्र उच्चारला आणि गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. राजसुकुमार मदनाचा पुतळा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. ती सुंदर असणारे ध्यान ज्या विटेवर उभा ती वीट पाहिली. ते समचरण पाहिले. तो पिवळा पितांबर पाहिला. ते कमरेवर ठेवलेली हात पाहिली. गळ्यातली वैजयंती माळा तुळशीची माळा पाहिली. मकराकार
कुंडला पाहिली, मस्तकावरचं गोपीचंदन तिलक पाहिलं आणि शिवशंकराला मस्तकावर धारण केलेल्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक झालो आणि अंतकरणातून एकच टाहो फुटला, विठोबा संगतीत राहतो. वैष्णवाला वैष्णव आवडत राहते. कसं कसं माहितीये का, श्रीमंताची बैठक बहुधा श्रीमंतात असते, नाही तर गरीबाला श्रीमंतीत आणण्यात मग प्रवृत्त करत असते. पण बहुधा आपल्या बरोबरीची पंगत पाहते. वादकांना गायकांना गायक वादकांच्या मध्येच करमतंय, बरोबर की नाही. आणि शेतकऱ्यामध्ये त्यांच्यामध्येच करमतंय. एखाद्या शेतकरी माता माऊलीला चांगल्या मोठ्या अधिवेशनात नेऊन बसवा ना, तिला खुर्चीवर बसवल्या तिथं सुद्धा अवघडल्यासारखं होतं. माय तिथं काय त्या बापकट केलेल्या बाया आणि त्यांच्यात जाऊन बसवलंय हे नऊवार साडीवाले, तिला अनुभुजल्यासारखं होतं की नाही. आणि त्यांच्यात बसू दे बरं, हे मोकळे मनानं गप्पा निघते नाही का. ज्याची त्याची आवड, दारुड्याच्या संगतीत नाही. लय खुश झाले बाई बाबा, असते की नाही. तसं वैष्णवालाच वैष्णवाची संगत आवडत असते. तो गोबराय स्वतः वैष्णव आहे म्हणून त्यांना वैष्णवाच्या संगतीत सुख होतंय. तरी पण पुन्हा देवावर भार घालतात. देवा मला तर असं वाटतंय, पण आता आम्ही नादाने, तू मात्र तुझ्या पद्धतीनं आम्हाला सांभाळत जा. अभंगाचा अंत.
वा बहुत बढ़िया, खूप सुंदर. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे यथामती यथावकाश. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे तुकोबरांच्या वाणीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. आवर्जून चितेगावहून इथे आलेले माझ्यावर लेकीसारखं प्रेम करणारा वर्ग, आदरणीय हरिभक्तपरायण रमेश आबा गिधाने असतील, आदरणीय हरिभक्तपरायण शिवाजी बापू शिंदे असतील, त्याचबरोबर मंडलिक ज्वेलर्सवाले असतील, आदी करून त्यांचे नातवंड म्हणजे तरुण पिढी सुद्धा चितेगावहून इथे आली. खरं जर म्हटलं ना, त्यांना इथं येण्याला त्यांच्या मनाचं काही चालणार नाही. श्यामबाबांनी बोलावलं तेव्हा हे सगळे इथं आले. म्हणून तुम्हा सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. आणि मला तुमच्या सर्वांच्या सेवेत एवढ्या ट्रॅफिकमधून सुद्धा वेळेत हजर करणारे माझे धर्मपती आदरणीय हरिभक्तपरायण डॉक्टर बिडाईत साहेबांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आणि आजच्या सेवेचे यजमान असणारे आदरणीय हरिभक्तपरायण नवनाथ दादा बोडखे, तुमच्या परिवारावर बाबांची विशेष कृपा असावी. ज्ञानोबरायांची, तुकोबरायांची, माय बहिणाबाईची, मा सरस्वतीची देखील आपल्यावर कृपा हो, अशा पद्धतीची व्यासपीठाच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा आणि शुभकामना देते. त्याचबरोबर आवर्जून उपस्थित राहिलेले आदरणीय भाऊ प्रल्हाद भाऊ आदी करून सगळी मंडळी, गुणवान गायक वादक मंडळी, सिस्टम धारक, आपल्याला या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. आणि तुम्ही सगळे जर ऐकायला नसते तर एकटी मनीषाताई काही इथं येऊन बडबड केली, आणि जर एकटीनं बडबड केली असती तर तुम्ही म्हणले असते बाई काय पागल म्हणले असते. तसं मीच एकटी बोलली नसते. तुम्हा सगळ्यांना कोपरापासून दंडवत करत, जे काही योग्य असेल ते माझ्या गुरुदेवांचं आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून, ना तरी बालक बोबडा बोली किंवा कुडावी चुका पावली ते चोज करूनी माऊली रे जेवी, या न्यायाप्रमाणे आपण क्षमा कराल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबांच्या, श्यामबाबांच्या चरणी, भगवान बाबांच्या चरणी, माय बहिणाबाईंच्या चरणी समर्पित करत याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली.